रविवार दिनांक 20 मे 2007 रोजी सायंकाळी मुंबईतील नरेपार परळ येथे हिंदू जनजागृती समितीतर्फे एका भव्य जाहीर धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र सरकार करू पाहत असलेला महाराष्ट्र जादूटोणा व अघोरी प्रथा समूळोच्चाटन अधिनियम 2005 अर्थात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व 15व्या विधी आयोगाने प्रस्तावित केलेला मंदिर व धार्मिक न्यास सरकारी अधिग्रहण कायदा यांना विरोध करण्यासाठी ही सभा होती। सभेचा आरंभ वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष हरिभक्त परायण रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला। हिंदू जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री रमेश शिंदे देतील। समितीच्या कार्याची उद्दिष्ट आहेत हिंदूंचं प्रभावी असं संघटन करणे, त्यांना राष्ट्र व धर्माच्या रक्षणाच्या कार्यासाठी प्रेरित करणे, हिंदू देवी देवतांचं विडंबन रोखणे, हिंदू धर्मावरील प्रत्येक आक्रमणाला विरोध करणे आणि तो मोडून काढणे, हिंदूंना धर्म शिक्षण देऊन त्यांच्यामध्ये आपल्या धर्माविषयी अभिमान जागृत करणे। या सभेत बोलताना ज्येष्ठ शिवसेना नेते व आमदार माननीय श्री दिवाकर रावते म्हणाले, अंधश्रद्धा विधेयकाची फार मोठी चर्चा या महाराष्ट्रात गेले वर्ष दीड वर्ष चालू आहे। संकट टळलेलं नाही, किंवा ते वाढलेलं आहे एवढंच सांगतो। वैधानिक जे आयुध माझ्याकडे उपलब्ध होतं की मला त्या विधेयकावर प्रत्येक सदस्याला पूर्ण बोलण्याचा पाहिजे तेवढा अधिकार असतो, तो मी वापरायचं ठरवलं। हे विधेयक मांडण्याचा गुन्हा होईल। मी संबंधित मंत्र्यांना, संबंधित सचिवांना, अगदी सभापती आणि विधान परिषदेच्या अध्यक्षांपासून सर्वांना कायदेशीर वकिली नोटिसेस दिल्या। त्यांना त्या प्रकारचं समज देण्यात आली की कायद्यामध्ये ही बंधनं असल्यामुळे हे विधेयक मांडणं हा गुन्हा होईल। आपल्या भाषणात विधानसभेतील विरोधी पक्षनेते शिवसेना नेते माननीय श्री रामदास कदम म्हणाले, पुन्हा एकदा मी आपल्याला सांगेन, म्हणजे देवळं ताब्यात घेण्याचा कायदा असू देत किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा कायदा असू देत, पण हा कायदा मुळासह उकडून काढण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। भाजपा आमदार श्री मंगल प्रभात लोढ़ा यांनी आपल्या भाषणात सांगितले, अब ये जमाना बदलने के लिए, जागृति करने के लिए, लोगों को उठाने के लिए ये संस्था, ये भाई, ये बहनें हमारे सामने आगे आई। हरिभक्त परायण रामेश्वर महाराज शास्त्री म्हणाले, वास्तविक या देशामध्ये हा कायदा आणलाच कसा? या देवाच्या भूमीमध्ये देव नाही म्हणणे असा कायदा आणणे, या लोकांना या देशातच राहण्याचा अधिकार नाही। हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर दुर्गेश सामंत आपल्या भाषणात म्हणाले, एकदा मंदिरं सरकारनं अधिग्रहित केली तर कधीही हिंदू धर्माच्या बाजूनं मंदिरं उभी राहणार नाहीत। आणि लक्षात घ्या, मंदिर ही हिंदू धर्माची आधारशिला आहे। सरकारला मंदिर अधिग्रहित करण्याचं कारण काय? सरकारचा डोळा त्या धनावरती आहे नक्कीच। तेच सरकार हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी कवडीही खर्च करत नाही। मंदिरांची देखभाल व्हावी म्हणून सरकार काहीही खर्च करत नाही। अशा स्थितीमध्ये श्रद्धाळू हिंदू मंदिरांमध्ये जो निधी जमा करतात तो हिंदू धर्मासाठी असतो, आपल्या श्रद्धेच्या रक्षणासाठी असतो। आज जर आपण त्याग केला तर आपल्या पूर्वजांनी जे आपल्यासाठी ठेवलं ते आपण पुढच्या पिढ्यांसाठी ठेवू शकू, आणि जर आपण हे केलं नाही तर पुढची पिढी आपल्याला दोष दिल्याशिवाय राहणार नाही। तो सर्वसाक्षी परमेश्वर आपल्या पाठीशी आहे। ही जर श्रद्धा आपल्यामध्ये असेल, आपण त्या श्रद्धेच्या पायी या हिंदू धर्मावरती अशा प्रकारे येणारी ही सरकारी संकट निश्चितपणे परतवून लावू शकू। पूज्य आसारामजी बापू संप्रदायाचे पूज्य भावेशानंदजी, केरळीय क्षेत्र संरक्षण समितीचे श्री रवींद्रन, तुलसीदास गोपालजी न्यासचे श्री चंचल चौधरी, मुंबई येथील भुलेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री प्रवीण कानविंदे तसेच शिवसेना आमदार माननीय श्री दगडूदादा सकपाळ आदींनीही संबोधित केले। पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।